गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आज आपण बघतोय सराव परीक्षा, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांची जी सराव प्रश्नपत्रिका आहे इयत्ता 8वी साठीची, ती आता आपण या व्हिडिओमध्ये सोडून पाहणार आहोत. तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणीचा हा पेपर आहे. याच्यातला या व्हिडिओमध्ये आपण केवळ इंग्रजीचा पार्ट स्टडी करणार आहोत. काय काय प्रश्न होते बघूया. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग असा पहिला प्रश्न आहे. एक आपल्याला करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे, पर्याय निवडायचा आहे. द कॅट इज ॲज सॉफ्ट ॲज. कंपॅरिझन म्हणजे मांजर या प्राण्याची कंपॅरिझन आपण कशी करतोय बघा. क्वेश्चन नंबर 1, द कॅट इज ॲज सॉफ्ट ॲज. तर ऑप्शन दिलेले आहेत कॉटन, केक, बनाना आणि क्रीम. तर याच्यापैकी कॉटन हा शब्द बरोबर आहे. ॲज सॉफ्ट ॲज कॉटन, अगदी कापसासारखं मऊ मांजर, कापसासारखं मऊ मांजर असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट, कॉटन. क्वेश्चन नंबर 2, मॅच द फॉलोइंग अँड चूज करेक्ट आन्सर फ्रॉम द अल्टरनेटिव्स. तर याच्यामध्ये यांचे अर्थ कसे आहेत बघा. इथं जोड्या लावायच्या आहेत. तर क्वेश्चन नंबर 2 याच्या योग्य जोड्या काय येतात बघा. इन सर्च ऑफ. इन सर्च ऑफ या शब्दाचा अर्थ आहे लुकिंग फॉर, काहीतरी शोध घेणं म्हणजे लुकिंग फॉर असा याचा अर्थ येतो. त्याच्यामुळं हा ऑप्शन किंवा जोडी आहे डी, स्मॉल डी. त्याच्यानंतर दुसरा आहे टू बी फॉन्ड ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टीचं वेड असणं. टू बी फॉन्ड ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टीचं वेड असणं. तर त्याच्यामुळं याचा पर्याय येतो टू लाईक व्हेरी मच. एखादी गोष्ट खूप आवडणं त्याला म्हणतात फॉन्ड, फॉन्ड ऑफ. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी. त्यानंतर टू बी एबल टू. टू बी एबल टू याचा अर्थ आहे हॅविंग कॅपॅसिटी टू डू समथिंग. हॅविंग कॅपॅसिटी टू डू समथिंग, काहीतरी करून दाखवण्याची क्षमता असणं म्हणजेच टू बी एबल टू. तर हा एक ऑप्शन बी. आणि लास्ट आहे इन फ्लॅश. इन अ फ्लॅश. इन अ फ्लॅश. तर इन अ फ्लॅशचा अर्थ आहे, इन अ फ्लॅशचा अर्थ आहे इन सम सेकंड्स, अगदी काही क्षणामध्ये. अगदी काही क्षणामध्ये. आता इथं फ्लॅशचा अर्थ प्रकाश वगैरे असा न घेता इथं अर्थ असा घ्यायचा की काही सेकंदांमध्ये, काही क्षणामध्ये, म्हणून इन सम सेकंड्स. तर अशा पद्धतीनं जोड्या असणारा पर्याय आहे ऑप्शन नंबर 3 डी. पहिल्याचं येतंय डी, दुसऱ्याचं येतंय सी, तिसऱ्याचं येतंय बी आणि चौथ्याचं येतंय ए. या पद्धतीनं ऑप्शन असणारा पर्याय क्रमांक 3 हा आहे. त्याच्यामुळे उत्तर येतंय पर्याय क्रमांक 3 डी सी बी ए. डी सी बी ए पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येते. प्रश्न दुसरा. त्यानंतर तिसरा प्रश्न, इयत्ता 8वीचा हा पेपर आहे. आपल्या समोर पेपर ठेवा जो की आज झाला आणि मग याचं सोल्युशन बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द अंडरलाइन्ड वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. इट इज नॉट डिझायरेबल फॉर देम टू ईट फूड. त्यांनी जेवण करायला नको होतं किंवा गरज नव्हती असं म्हणण्यासाठी आपण कोणता शब्द वापरू. तर याच्यामध्ये उत्तर येतं दे शुडंट. याचं उत्तर येतं दे शुडंट. दे शुडंट ईट फूड. त्यांनी जेवण करण्याची गरज नव्हती असं म्हणता येईल. ठीक आहे. तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे प्रश्न तिसऱ्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. त्यानंतर एक ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे. ऍडव्हर्टाइजमेंट व्यवस्थित वाचून घ्यायची. असे प्रश्न सोडवत असताना ऍडव्हर्टाइज एकदा, दोनदा, तीनदा व्यवस्थित वाचून घ्या. त्याच्यामध्ये काय नेमकं मेन्शन केलं हे समजून घ्या. तर इथं स्पोर्ट्स डे विषयी हे
ॲडव्हर्टाईज दिलेली आहे. स्पोर्ट्स डे 1 जानेवारी 2024, सनस ग्राउंड एका मैदानाचं नाव दिलेलं आहे जे की पुण्यात आहे. इव्हेंट्स फॉर द डे, कोणकोणते इव्हेंट्स होणार आहेत? फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, गेम्स, ॲथलेटिक्स, क्रिकेट, टेनिस, म्हणजे सगळे मैदानातले खेळ आहेत. ॲक्टिव्ह गेम्स आहेत हे सगळे. हे काय आहेत? ॲक्टिव्ह गेम्स आहेत. एज ग्रुप गर्ल्स अँड बॉईज बिटवीन 10 to 15 इयर्स, म्हणजे 10 ते 15 वर्षामधली मुलं हे गेम्स खेळू शकतात किंवा इथं पार्टिसिपेशन करू शकतात. टाइम दिलेला आहे 9 AM to 6 PM, म्हणजे सकाळी 9 पासून ते संध्याकाळी 6 पर्यंत. फ्री एंट्री आहे. कॉन्टॅक्ट सनस स्पोर्ट्स पुणे आणि वेबसाईटचं त्यांनी लिंक दिलेली आहे www.sanassports.com आणि साईडला लोगो दिला. ही सगळी जाहिरात वाचून घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यावरचे प्रश्न कसे सोडवायचे. तर प्रश्न विचारला, हाऊ मेनी गेम्स आर मेन्शन इन द ॲडव्हर्टाइजमेंट, किती गेम्स इथं मेन्शन केलेले आहेत. तर हाऊ नाही या शब्दात इथं मेनी गेम्स आर मेन्शन इन द ॲडव्हर्टाइजमेंट, भरपूर गेम्सचं नावं इथं आलेले आहेत, खेळांची नावं इथं आलेली आहेत. दीज आर डिस्क्राइब्ड ॲज, तर यांचं नाव काय आहे? त्यांनी ठळक अक्षरात लिहिलेलं ॲक्टिव्ह गेम्स. हे सगळे कसले आहेत? ॲक्टिव्ह गेम्स आहेत. म्हणून प्रश्न चौथ्याचं उत्तर येते ॲक्टिव्ह गेम्स. प्रश्न चौथ्याचं उत्तर आहे ॲक्टिव्ह गेम्स आणि पर्याय येतो 3. त्याच्यानंतर प्रश्न 5वा, चूज द 2 करेक्ट ऑप्शन्स ॲज प्रिफिक्स अँड सफिक्स फॉर द वर्ड ॲग्रीमेंट. तर प्रिफिक्स साठी येणार आहे, प्रिफिक्स साठी येतंय ॲग्री या शब्दाला प्रिफिक्स लागून येतंय डिसॲग्री. तर याच्यामध्ये डिसॲग्री हा प्रिफिक्स लागतो. त्याच्यानंतर सफिक्स मध्ये येतंय ॲग्री या शब्दाला जर सफिक्स लागला मेंट हा शब्द, तर ॲग्रीमेंट असा शब्द तयार होतो. म्हणजे इथं मेंट हा सफिक्स आहे, डिस हा प्रिफिक्स आहे. तर प्रिफिक्स आणि सफिक्स असा असणारा ऑप्शन म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे दोन्ही उत्तर बरोबर सोडवायचे. मी भरपूर वेळेस सांगितलेलं आहे की 8वीच्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना 2 उत्तरं निवडायची असतात काही प्रश्नांमध्ये. तर जर प्रश्नामध्ये 2 पर्याय निवडायला सांगितले असतील तर जरूर निवडले पाहिजे, पण जर सांगितलं नसेल तर एकच पर्याय रंगवला पाहिजे किंवा मार्क केला पाहिजे. ही गोष्ट 8वीच्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवावी. 5वीच्या पेपरमध्ये असे प्रश्न बहुतेकदा नसतात आणि जर चुकून यावेळेस पडला 5वीच्यांना सुद्धा, तर त्यांनी सुद्धा याची काळजी घ्यावी की जर 2 गोल रंगवायला सांगितले असतील तर जरूर रंगवावेत, अन्यथा एकच गोल रंगवावा, उत्तराचा एकच पर्याय निवडावा. अशा पद्धतीने आपण 5 प्रश्न सोडवले इंग्रजीचे. 6वा प्रश्न बघा, त्यांनी काही शब्द दिले तोडून वेगवेगळ्या पद्धतीनं आणि त्याच्यापासून मेक द करेक्ट सेंटेन्स असं सांगितलेलं आहे. तर याच्यापासून करेक्ट सेंटेन्स तयार होते ते म्हणजे प्रश्न 6व्याचं. तर ते करेक्ट सेंटेन्स होतंय प्रश्न 6वा. प्रश्न 6व्याचं उत्तर येते विच इज द रोड टू द स्टेशन. विच इज द रोड टू द स्टेशन. स्टेशनला जाण्यासाठीचा रोड कोणता असा प्रश्न याच्यापासून तयार होतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 7, आय एम बिगिनिंग ऑफ इटर्निटी. आता इटर्निटी, आता इथे एक कोड्यासारखं आहे. आय एम बिगिनिंग ऑफ इटर्निटी, द एंड ऑफ एव्हरीवेअर. जर आता बिगिनिंग ऑफ इटर्निटी म्हटलं तर इटर्निटी या शब्दाचा अर्थ अनंत किंवा आत्मा असं म्हणा, किंवा काही अनंत काळाची गोष्ट, याला इटर्निटी म्हणता येईल. आता ई ची सुरुवात, या इटर्निटी शब्दाची सुरुवात ई पासून होते. द एंड ऑफ एव्हरीवेअर, ई या शब्दाची सुरुवात, एव्हरीवेअर या शब्दाचा एंड हे सुद्धा ई न होते. आय एम द बिगिनिंग ऑफ एव्हरीथिंग, एव्हरीथिंग या शब्दाची सुरुवात सुद्धा ई न होते. द एंड ऑफ टाइम अँड स्पेस, टाइम आणि स्पेस या शब्दामध्ये सुद्धा यांचा शेवट ई न होतोय. तर हू आय एम असं म्हटलं तर त्याचं उत्तर येते ई. कारण इटर्निटी मध्ये बघा, इटर्निटीची सुरुवात होते ई न, त्याच्यानंतर एव्हरीवेअर ची सुरुवात होती, एंड होतोय, याचा एंड होतोय ई न, शेवटी दिले ते टाइम अँड स्पेस, टाइम अँड स्पेस यांचा अंत सुद्धा ई नच होतोय किंवा एंड सुद्धा ई नच होतोय. आणि अजून एक शब्द दिला एव्हरीथिंग. तर एव्हरीथिंग मध्ये सुरुवात, एव्हरीथिंग मध्ये सुरुवात होते ई पासून, तर त्याच्यामुळे ह्याचं उत्तर येतंय ई. तर पर्याय क्रमांक येतोय 2. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे प्रश्न 7व्याचं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 8वा. प्रश्न 8वा बघा,
फाइंड द ऑड सेंटेन्स आउट. ऑड सेंटेन्स जे वेगळं आहे ते शोधून काढा. जर तुम्ही चारही पर्यायांकडे व्यवस्थित बघितलं तर दुसरा पर्याय बघा, व्हॉट डिड ही डू इन इव्हिनिंग, प्रश्न विचारलाय. हाऊ डिड यू स्पेंड युअर हॉलिडे, प्रश्न विचारलाय. हाऊ वॉज युअर हॉलिडे, प्रश्न विचारलाय. म्हणजे हे दुसरा पर्याय, तिसरा पर्याय, चौथा पर्याय हे तीनही प्रश्नार्थक वाक्य आहे. किंवा दीज आर क्वेश्चन्स. सो पहिलं जे आहे व्हॉट हार्ड लक, किती छान लक भविष्य आहे. तर पहिलं जे वाक्य आहे ते मात्र एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे क्वेश्चन नंबर 8 चा आन्सर येते ऑप्शन 1. हे याचं उत्तर आहे, कारण ते एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारवाचक वाक्य आहे. एक्सक्लेमेटरी उद्गारवाचक आहे. बाकीचे सर्व प्रश्नार्थक आहेत. ठीक आहे. प्रश्न 9 पॅसेजवरची उत्तर आहेत. तर पॅसेज पहिल्यांदा वाचून घेऊया. बघा, स्वामी विवेकानंद वॉज बर्न इन कोलकाता ऑन 12 January 1862. We celebrate his birthday as Youth Day. His original name was Narendra Datta. Ramakrishna Paramhans was his guru. So, he founded Ramakrishna Mission in the name of his guru. He gave his first speech in Chicago Conference. He expressed the greatness and superiority of Hinduism in his effective speech at Chicago and conquered the World Religion Conference. ही गोष्ट आपण ऐकली असणार आहे. स्वामी विवेकानंद हे भारताचे प्रतिनिधी, हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून हे शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गेले होते, जिथं जगातल्या सर्व धर्मांची परिषद भरलेली होती. तर तिथं त्यांनी हिंदुइझम मधल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या जगापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. तिथलं त्यांचं भाषण हे पूर्ण जगभर प्रसिद्ध झालं. तर त्याच्याविषयी हा उतारा दिलेला आहे. त्यांचा जन्म, त्यांचं नाव आणि त्यांचं जन्म दिवस हा युवा दिवस म्हणून साजरा केला जातो, त्याच्याबद्दल या पॅराग्राफमध्ये माहिती दिलेली आहे. तर प्रश्न 9 विचारला आहे, विच स्पेशल डे इज सेलिब्रेटेड ॲज बर्थडे ऑफ स्वामी विवेकानंद. तर त्यांचा जन्मदिवस हा युथ डे म्हणून साजरा केला जातो. युथ डे म्हणून साजरा केला जातो. त्याच्यामुळं प्रश्न 9चं उत्तर येते ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 10 क्वेश्चन नंबर 10, व्हॉट इज द ओरिजिनल नेम ऑफ स्वामी विवेकानंद. यांना लोक म्हणायचे स्वामी विवेकानंद, किंवा असं म्हणता येईल की त्यांच्या गुरूंनी त्यांना हे नाव दिलेलं होतं. पण त्यांचं खरं नाव जे होतं ते नरेंद्र दत्त. स्वामी विवेकानंदांचं खरं नाव होतं नरेंद्र दत्त, जे की पॅसेजमध्ये व्यवस्थित मेन्शन केलेलं आहे, अगदी क्लिअर मेन्शन केलेलं आहे, नरेंद्र दत्त. पर्याय 4 ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर आहे प्रश्न 10चा. प्रश्न 11, स्वामी विवेकानंद एक्सप्रेस द ग्रेटनेस अँड सुपिरियरिटी ऑफ डॅश इन हिज स्पीच. तर हिंदुइझम विषयी म्हणजे हिंदू धर्माविषयीची त्यांची मतं ही त्यांनी त्या धर्म परिषदेमध्ये मांडलेली होती. आणि हिंदू धर्माचा मोठेपणा आणि सर्व धर्मांमध्ये कशा पद्धतीनं श्रेष्ठ आहे अशा पद्धतीचं त्यांचं भाषण हे तिथं गाजलेलं होतं. तर स्वामी विवेकानंद एक्सप्रेस द ग्रेटनेस अँड सुपिरियरिटी ऑफ हिंदुइझम इन हिज स्पीच. तर याचं उत्तर येते हिंदुइझम. हिंदू धर्माला मानणारी ही फिलॉसॉफी. तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक येतो 4. प्रश्न 11चा सुद्धा पर्याय क्रमांक 4 उत्तर येते. त्यानंतर प्रश्न 12, चूज द करेक्ट सबस्टिट्यूट वर्ड फॉर द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्स. जे अंडरलाइन केलेले वाक्य आहे त्याच्यासाठी एकच सबस्टिट्यूट वर्ड सांगायचा आहे, म्हणजे एकच शब्द सांगायचा आहे. इथे दिले अ प्लेस फॉर सायंटिफिक एक्सपेरिमेंट. जिथं सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केले जातात, जिथं वैज्ञानिक प्रयोग करून बघितले जातात वेगवेगळे, तर त्याला लॅबोरेटरी असं म्हणतात. म्हणून अ प्लेस फॉर सायंटिफिक एक्सपेरिमेंट इज लॅबोरेटरी. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13, फाइंड सुपरलेटिव्ह डिग्री फ्रॉम फॉलोइंग ऑप्शन्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन. एक वाक्य त्यांनी दिलं आहे, नो अदर रोल मॉडेल्स आर ॲज गुड ॲज पेरेंट्स. म्हणजे पालकां इतकं कुणीही आपला आदर्श असू शकत नाही. तर त्याला आपण सुपरलेटिव्ह मध्ये म्हणजे पालकांना आपण श्रेष्ठ आपण आदर्श मानू शकतो. श्रेष्ठत्व द्यायचं असेल तर त्याला आपण सुपरलेटिव्ह मध्ये कसं करू शकतो बघा, पेरेंट्स आर द बेस्ट रोल मॉडेल्स. पेरेंट्स आर बेस्ट रोल मॉडेल्स.
इथं इज येणार नाही, इथं आर येणार. पेरेंट्स आर बेस्ट. इथं सुपरलेटिव्ह डिग्री बघा कशी येणार. पेरेंट्स आर बेस्ट. इज येणार नाही, आर येणार, बेस्ट येणार, बेस्ट आणि रोल मॉडेल्स. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येत आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 14. फिल इन द ब्लँक्स. एक वर्ड चेन दिलेली आहे आणि ती वर्ड चेन अशा पद्धतीने काढलेली आहे. क्वेश्चन नंबर 14 आपण इथं सोडूया. बघा क्वेश्चन नंबर 14. एक वर्ड चेन दिले. ए वरून ऍज, याचा अर्थ असतो गाढव. त्याच्यानंतर बुल म्हणजे बैल. त्याच्यानंतर कॅट म्हणजे मांजर. त्यानंतर डॉग म्हणजे कुत्रा. आणि याच्यानंतर आता दिलंय ई आणि एच आणि यस. तर एच वरून येतो हॉर्स म्हणजे घोडा आणि यस वरून येतोय शिप म्हणजे मेंढी. हे सगळे आपण जे डोमेस्टिक ॲनिमल्स आहेत, खास करून जे पाळीव प्राणी आहेत, डोमेस्टिक जे घरी आपण पाळू शकतो किंवा पेट ॲनिमल्स म्हणता येईल, अशा प्राण्यांची ही लिस्ट आहे. त्याच्यामुळे आपण इझिली समजू शकतो ॲस, बुल, कॅट, डॉग, हॉर्स, शिप ही वर्ड चेन अशा पद्धतीने कंप्लीट होते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक येतो 3 हा पर्याय क्रमांक बरोबर आहे. 14व्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर 15वा प्रश्न. 15वा प्रश्न. पिक आउट ऍडजेक्टिव्ह फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस. तर पुढचं एक वाक्य दिलंय त्यांनी. तर याच्यामध्ये ऍडजेक्टिव्ह शोधायला सांगितलंय. इन लास्ट मंथ ॲज 20th November we all students from my class visited many different places to get the information about the project we are going to carry out. तर इथं प्रश्न 15व्या मध्ये या वाक्यामध्ये इन लास्ट मंथ, आता महिना इन लास्ट मंथ, त्याचे महिना कसला आहे? लास्ट, शेवटचा महिना म्हणजे पाठीमागचा महिना. इथं शेवटचा नाही, पाठीमागचा महिना म्हणते. त्याच्यामुळं हे एक ऍडजेक्टिव्ह असू शकतं. लास्ट मंथ ॲज 28th November we all students from my class visited many different places to get information. तर आता इथं प्लेसेस विषयी मला वाटतं की ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण, नामाविषयी जास्त माहिती सांगणारा शब्द विशेषण. तर इथं किंवा नाउन विषयी जास्त माहिती सांगणारे विशेषण आहे. तर लास्ट मंथ, तर महिन्याविषयी स्पेसिफिक माहिती म्हणजे लास्ट, तर एक लास्ट ऑप्शन आहे. त्याच्यानंतर म्हणजे उत्तरामध्ये लास्ट एक येईल आणि प्लेसेस, किती जागांविषयीची जास्त माहिती. किती जागा? भरपूर जागा, तर जास्त मेनी. तर मेनी हा एक शब्द ऍडजेक्टिव्ह येऊ शकतो, मेनी. आणि शेवटचा महिना किंवा पाठीमागचा महिना म्हणून लास्ट. तर हे दोन ऍडजेक्टिव्ह येऊ शकतात असं मला वाटतंय. तर या प्रश्नाविषयी जर असं मी साशंक आहे तरी सुद्धा आता सध्या ही दोन उत्तरं मला वाटतं की ही दोन उत्तरं असतील. तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि 4 ही उत्तरं बरोबर आहेत असं सध्या पुरतं आपण म्हणूया. याच्यात काही चेंज असेल तर आपल्याला तर नंतर कळेल, आपण तो नंतर डिस्कस करू. किंवा तुम्हाला काही माहिती असेल तर जरूर मला कमेंट करून सांगा. 16th बघा. 16 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ प्रोनाउन टू कंप्लीट द सेंटेन्स. आता प्रोनाउन याच्यामध्ये कुठला आहे ते शोधायचं आहे. प्रोनाउनचा अर्थ आहे सर्वनाम. तर सर्वनाम काय आहे ते शोधायचं आहे. बघा, बफेलोज आर व्हेरी युजफुल, comma it gives us milk. इथं येणार इट.
इथं शी वापरू शकत नाही. आपण मराठीमध्ये म्हशीला ती दूध देते असं म्हणू शकतो याच्यामध्ये, पण इथं बफेलोज आर व्हेरी युजफुल, इट गिव्हज अस मिल्क. इथं आपण प्राण्याकरता इट वापरलं पाहिजे, इट गिव्हज अस मिल्क. ठीक आहे. तर त्याच्यामुळं प्रश्न 16चं उत्तर येते इट, पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 17वा प्रश्न क्रमांक 17वा बघा, विच टू ऑफ द फॉलोइंग आर करेक्ट सेंटेन्सेस ऑफ पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. दे गिव्ह हिम अ प्राइज. त्याने दिलेलं वाक्य असं आहे, दे गिव्ह हिम अ प्राइज. आता ज्यांना हे समजत नाही त्यांनी थोडंसं मराठी भाषांतर करून पाहिलं तरी चालेल, त्यांच्यासाठी म्हणून मी सांगतोय की दे गिव्ह हिम अ प्राइज. त्यांनी त्याला बक्षीस दिले. त्यांनी त्याला बक्षीस दिले. आता याला आपण पॅसिव्ह व्हॉइस मराठीमध्ये असं करूया, मग त्याला इंग्रजीमध्ये करूया. बघा, त्याला बक्षीस त्यांच्याकडून मिळाले, त्यांच्याकडून दिले गेले. असं दिले गेले, त्यांच्याकडून दिले गेले. तर याला आपण इंग्रजीमध्ये अशा पद्धतीने करू शकतो, अ प्राइज was given to him by them. अशा पद्धतीने आपण करू शकतो. ऑप्शन नंबर 1, पर्याय क्रमांक 1 हे याचं करेक्ट उत्तर आहे, पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे. अशा पद्धतीने प्रश्न 17 प्रश्न आपण सोडला आहे. 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर 18वा प्रश्न बघा, रीड द शॉर्ट नोट्स अँड चूज द 2 करेक्ट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स. डिअर प्रसाद, आय होप यू हॅव ऑलरेडी स्टार्टेड युअर स्टडीज. मला वाटतं तू अभ्यास सुरू केला असशील. स्टडी एक्झाम्पल्स ऑफ मॅथ्स गिवन बाय मी. आणि मी दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास कर किंवा सॉल्व द प्रॉब्लेम्स गिवन बाय मी. तर इथं आपण 2 शब्द वापरू शकतो, म्हणून त्यांनी 2 पर्याय निवडायला सांगितलेले आहेत. तर हे वाक्य असं आहे बघा, आय होप, क्वेश्चन नंबर 18 चं हे आहे, आय होप यू ऑलरेडी स्टार्टेड your studies dash examples of maths given by me. तर इथं 2 शब्द आपण वापरू शकतो, एक तर solve examples of maths given by me, और इथं आपण असं पण म्हणू शकतो study examples of maths given by me. म्हणजे हे 2 शब्द आपण वापरू शकतो, पर्याय क्रमांक 2 आणि 4. तर मग सांगितलं तसं आपण इथं 2 पर्याय निवडायचे आहेत. दोन्ही लिहिले असतील तरच मार्क भेटणार, एक लिहिला असेल तर मार्क भेटणार नाही. दोन्हीच्या दोन्ही पर्याय बरोबर पाहिजेतच. ठीक आहे. प्रश्न 18वा कंप्लीट. त्याच्यानंतर प्रश्न 19वा, कंप्लीट द क्रॉसवर्ड पझल. एक क्रॉसवर्ड पझल आहे, इथं सोडवायचा आहे. बहुतेकांना सुटलेला असणार आहे. सोपा आहे प्रश्न. बघू, आता मी पण हे सोडून नाही पाहिलं. RAN नंतर PA इथं येतं. तर कोणता शब्द असणार आहे? आणि याच्यासाठी त्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहेत. EIOU असे ऑप्शन दिलेले आहेत. EIOU. आता काय सिंपल, याच्यामध्ये 4 शब्द आपण टाकून पण बघू शकतो. जर असं सुचत नसेल तर आपण डायरेक्टली शब्द वापरून बघू शकतो. तर मला वाटतं इथं आय जर आपण पुश केलं आय, तर सिंपल 2 शब्द तयार होतात. रेन, RAIN, रेन म्हणजे पाऊस, आणि दुसरा शब्द पेन, पेन म्हणजे दुखणं किंवा दुःख. काही जर त्रास होत असेल, दुखणं किंवा त्रास काही होत असेल तर त्याला पेन असं म्हणता येईल. तर इथं आय हा शब्द करेक्ट आहे, ऑप्शन नंबर 3.
हा पर्याय क्रमांक बरोबर आहे 3. ऑप्शन 3 बरोबर आहे. ते लिहिलं जरी दुसरं असलं तरी ते ऑप्शन 3 आहे. त्याच्यावर पर्याय क्रमांक 3 हे 19चं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचं 20वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. आता हे 20 पासून 21 हे दोन जे प्रश्न आहेत हे पॅसेज वाचून सोडवायचे. एकदा पॅसेज वाचून घेऊया आणि मग यांची उत्तर बघूया. बटरफ्लाईज बिलॉंग टू अ ग्रुप ऑफ इन्सेक्ट अँड ले एग्स. बटरफ्लाय म्हणजे फुलपाखराविषयी हा पॅसेज आहे. तर तो एक किडा आहे आणि तो अंडी घालतो असं म्हणता येईल. दे पास थ्रू 4 स्टेजेस इन देअर लाईफ सायकल. त्याच्या लाईफमध्ये म्हणजे त्याचा जीवन प्रवास जो आहे तो 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होतो. द female butterfly lay the eggs on the leaves on the plants. These eggs are tiny and have variety of shapes. वेगवेगळ्या आकाराची ही अंडी असतात. After 6 to 7 days, a worm-like creature known as a baby caterpillar. एक किड्यासारखा प्राणी, अगदी वर्म म्हणजे ज्या पद्धतीनं छोटे छोटे किडे असतात, तुम्ही सगळ्यांनी सुरवंट पाहिला असणार आहे, तर त्या पद्धतीचे हे बेबी कॅटरपिलर जन्माला येतात. हॅचेस आउट ऑफ द एग विच इज लाईट ग्रीन ऑर येलो इन कलर. थोडेसे लाईट ग्रीन कलरचे किंवा येलो कलरचे असतात. द लार्वा इट्स लिव्स अँड ग्रोज फुल्ली. हे पानं वगैरे खातात आणि वाढतात. दिस फुल्ली ग्रोन लार्वा इज कॉल्ड एज अ कॅटरपिलर. त्याच्यानंतर कॅटरपिलर स्टेज आली. इट इज अ यंग वन ऑफ द बटरफ्लाय. डज नॉट रिझेंबल इट्स पेरेंट्स. हे तर फुलपाखरासारखं दिसत नसतं. नाव कॅटरपिलर ग्रो इन टू अ प्युपा. It spins a cocoon around its body and fasten itself to plant with a silk thread. स्वतःभोवतीच एक ककून शेप तयार करून घेतला जातो. जसं रेशीम किडा असतो त्या पद्धतीनं याच्या अंगाभोवतीच स्वतःला ते सिल्क सारखं थ्रेड जो आहे तो गुंडाळून घेत आहे धागा. फायनली द बेबी बटरफ्लाय इमर्जेस फ्रॉम द प्युपा अँड सून it transformed into an adult butterfly. आणि ह्या प्युपा या स्टेजमधून बाहेर पडल्यानंतर ते बटरफ्लाय होते किंवा ककूनमधून बाहेर पडल्यानंतर बटरफ्लाय होते. आज सांगितलेलं आहे हाऊ मेनी स्टेजेस आर देअर इन द लाईफ सायकल ऑफ बटरफ्लाय. तर याच्यामध्ये 4 स्टेजेस असतात. त्याच्यामुळे याचं उत्तर येते 4. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 21 चा द यंग वन्स ऑफ बटरफ्लाय इज कॉल्ड ॲज. यंग वन्स सगळ्यात लहान बटरफ्लायला काय म्हणतात. तर इथं दिलेलं आहे बघा. इट इज अ यंग वन ऑफ अ बटरफ्लाय. तर त्याला काय म्हणतात. दिस फुल्ली ग्रोन लार्वा इज कॉल्ड एज अ कॅटरपिलर विच इज अ यंग वन ऑफ बटरफ्लाय. तर सगळ्यात यंग वन बटरफ्लायला काय म्हणतात. कॅटरपिलर. कॅटरपिलर वाटतं हे 5व्या ओळीमध्ये दिलेलं आहे बघा. कॅटरपिलर. ऑप्शन नंबर 1 इज अ करेक्ट आन्सर. 2 and 1 is a correct answer. 20व्याचं येते 2 आणि 21व्याचं येते 1. 22 my younger brother whispered are you in a great pain. माझ्या लहान भावाने असं विचारलं की तुला काही खूप त्रास होतोय का. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द अबाउट सेंटेन्स. याच्याकरता पर्यायी वाक्य शोधायला सांगितलेलं आहे. my younger brother whispered and said me whether I were in a great pain. I were असं येणार नाही. My younger brother whispered and asked me whether I was in great pain. Yes. तर त्यानं मला असं विचारलं की मला काही त्रास होतोय का. तर ऑप्शन नंबर 3 इज अ करेक्ट आन्सर. My younger brother whispered and asked me whether I was in a great pain. क्वेश्चन नंबर 22 याचं उत्तर येत आहे माय यंगर ब्रदर whispered and asked me whether I was in great pain. तर याच्यामध्ये येतं करेक्ट ऑप्शन नंबर 3 इज अ करेक्ट आन्सर. 3 इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे. अशा पद्धतीने 22 आपले प्रश्न बरोबर सोडवून झालेले आहेत. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर 3 इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23
एक स्क्रीनशॉट दिलाय आणि त्याच्यामध्ये हा मेल आय डीचा स्क्रीनशॉट आहे, म्हणजे जो जीमेल आय डी आहे त्याचा हा स्क्रीनशॉट आहे. तर याच्यामध्ये बघा टोटल किती मेल्स दिसतात असा प्रश्न होता. हाऊ मेनी मेल्स आर सीन इन द ड्राफ्ट्स. तर ड्राफ्टमध्ये टोटल इथं लेफ्ट साईडला ड्राफ्ट्स असा एक ऑप्शन दिसतोय. लिस्टमध्ये जी लिस्ट दिसते इनबॉक्स, स्टार्ट, स्नूज, इम्पॉर्टंट, सेंट, त्याच्यानंतर ड्राफ्ट्स. तर याचं उत्तर येते ड्राफ्ट्समध्ये 6 असं दिलेले आहेत. ड्राफ्टचा अर्थ जे मेल अजून पाठवलेले नाही आहेत, फक्त टाईप करून ठेवलेले आहेत किंवा सेव्ह करून ठेवले नंतर पाठवण्यासाठी, अशांना ड्राफ्ट असं म्हणतात. तर इथं ड्राफ्ट्समध्ये समोर क्लिअरली दिसून येत आहे की 6 मेल्स तिथं आहेत. तर त्याच्यामुळे याचं उत्तर येते क्वेश्चन नंबर 23चं उत्तर येत आहे 6 मेल्स, ऑप्शन नंबर 1. 23चं उत्तर येते 1. त्यानंतर क्वेश्चन नंबर 24, पॅसेज वाचायचं आणि उत्तर लिहायचं आहे. तर त्याच्यामुळे पहिल्यांदा पॅसेज वाचून घेऊया. बघा पॅसेज बघा काय आहे. Ahmedabad, February 15, 2016. A team of Indian and German scientists working near Bhuj in the Kutch region of Gujarat had found a big fossil. The new fossil includes skull, jaws, some teeth of dinosaur. A sample of fossil has been sent to Munich, Germany for further testing. The above news tells us about सायंटिस्ट बद्दल सांगितलंय का? बिलकुल नाही. अहमदाबाद बद्दल सांगितलंय का? नाही. जर्मनी बद्दल सांगितलंय का? नाही. तर या जागेवरती अहमदाबाद मधून ही न्यूज आलेली आहे. तर